तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते की एखादी गोष्ट घडली ती चुकीची होती, ही अशी घडायला नको होती, हे पहिलं जाणून घेणं, ते स्वीकारणं आणि ते तसं आयडेंटिफाय करणं की बाबा हे जे झालं ते बरोबर नाही. बऱ्याचदा आपल्याला कळतही नाही की आपल्याकडनं काही चूक झाली किंवा दुसरा चुकतोय. बऱ्याचदा खूप पाणी वाहून जातं आणि त्यामुळे ती घटना घडत जाते किंवा आणखी त्याचं स्वरूप गंभीर होतं, वाढत जातं. तोच जो पॅटर्न, जसा मगाशी प्रश्न विचारला की एखादी व्यक्ती तेच वागत राहिली, तर ते पहिले तर सगळ्यात महत्वाचं ते आपल्याला कळणं आणि पहिले तिथे स्वतः कुठेतरी बांध घालणं की हे आहे ते योग्य नाही, ते स्वतःला सांगणं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगणं. तर एक्नॉलेजमेंट आणि आयडेंटिफिकेशन हा खूप महत्वाचा भाग आहे फॉरगिव्हनेस मधला. म्हणजे ते पोटात घालणं, ते स्वीकारत राहणं, सहन करणं किंवा आपण तेच करत राहणं, भले इजा होत असेल आपल्याला किंवा इतरांना, हे कधीच बसत नाही क्षमाशीलतेच्या कक्षेमध्ये. क्षमाशीलता म्हणूनच क्षमा वीरस्य भूषण, त्यासाठी आपल्याला खंबीर बनावं लागणार आहे, धीट बनावं लागणार आहे, शौर्य करावं लागणार आहे. तर त्यातली ही पहिली पायरी झाली. दुसरा जो भाग आहे त्यामध्ये ओके हे घडलं किंवा घडतंय माझ्याकडून किंवा इतर व्यक्तीकडून, तर त्यामुळे माझ्यामध्ये काय भावभावना येत आहेत. मला कोणाला राग येत असेल, कोणाला अपराधी वाटत असेल, कोणाला भीती वाटत असेल, चिडचिड होत असेल, स्ट्रेस वाढत असेल, ज्या काही भावभावना आहेत किंवा मनामध्ये विचार कन्फ्युजन होत असेल, गोंधळलं मन असेल, शरीरामध्येही अंग थरथरतं कधी आपण चिडलो किंवा कोणी आपल्याला वाईट बोललं, कोणी आपल्याला फसवलं, या सगळ्याचा परिणाम शरीरावरही होतो. ते जाणून घेणं आणि हे कधी होईल ज्यावेळी आपली माइंडफुलनेस प्रॅक्टिस नीट असेल. म्हणून तो त्याचा बेस आहे, तो ती त्याची सगळ्यात महत्वाची बॅकग्राऊंड प्रेपरेशन आहे. जशी एक्झाम आहे त्याच्या आधी आपल्याला प्रिलिम असते किंवा त्याच्या आधीची तयारी ती रोजची, भले 5 मिनिट 10 मिनिट ध्यान करणं, शांत राहणं, माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं, ज्याच्यामुळे आपल्याला लगेच ओळखता येईल की हे जे आहे हे चुकीचं आहे, ह्याचा माझ्या मनावर किंवा माझ्या शरीरावरती किंवा माझ्या भावनांवरती हा परिणाम होतो. आणि मग ते व्यक्त करणं, व्यक्त करणं जसं कोणीतरी लिहिलं होतं, मला ते बोलून दाखवावं वाटतं. योग्य प्रकारे योग्य वेळी भले त्या व्यक्तीला सांगणं, जर त्या व्यक्तीची पात्रता असेल. काही जणांची पात्रताच नसते ते समजून घेण्याची. काही व्यक्तींना लॉजिकली आपण पटवूनच देऊ शकत नाही किंवा काही प्रसंगांमध्ये नाही, वेळ निघून गेल्यानंतर परत जाऊन सांगू शकतो, त्याला वेळही द्यावा लागतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट कशा प्रकारे ती बोलून दाखवतोय यालाही तितकंच महत्व. आणि त्याला कुठलं 100% फॉर्म्युला नाही की असंच केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या तयारीनुसार, प्रसंगानुसार, पात्रतेनुसार त्या त्या गोष्टी आपल्याला निर्णय घ्यावे लागणार. पण म्हणूनच व्यक्त होणंही तितकंच महत्वाचं आहे. जर आपण आपल्या भावभावना, विचार जर दबून ठेवत गेलो, तर आपल्या शरीरावरती, शारीरिक स्वास्थ्यावरतीही त्याचा वाईट परिणाम होतो. म्हणून ते त्याला वाट खुली करून देणं खूप महत्वाचं आहे. मग कशा प्रकारे तुम्ही रोज डायरी लिहून करू शकता. आजच्या दिवसभरात कुठल्या कुठल्या गोष्टी मला खटकल्या, कुठे मी चुकलो, माझं पाऊल चुकलं, माझे शब्द चुकले किंवा कोणी काही बोललेलं मला दुखावलो गेलो, हे लिहिणं. किंवा ते तुम्ही व्यक्त करून सांगणं एखाद्या जवळच्या फॅमिली मेंबरला असेल, मित्राला असेल किंवा मी ज्या प्रोफेशन मध्ये आहे, काही लोक थेरपिस्टकडे जातात ज्यावेळी खूप साचलेल्या गोष्टी असतात अनेक वर्षांच्या, त्याला व्हेंटिंग करणं म्हणजे वाट खुली करून देणं, हे महत्वाचं आहे. काही व्यक्ती लिखाण किंवा बोलण्यापेक्षा ड्रॉइंग मधनं गोष्टी त्या व्यक्त करतील, कोणी कवितेमध्ये करेल, कोणी निसर्गात जाऊन शांत बसून त्या व्यक्ती व्यक्त करतं, कोणा अॅनिमल्स सोबत असेल,
झाडांसोबत असेल, फुलांसोबत असेल, एक नातं तयार होतं, ज्यातनं आपण स्वतःला रिलीज करू शकतो. हे खूप महत्वाची पायरी आहे. पहिली पायरी एक्नॉलेज करणं, हे असं घडतंय, हे चुकीचं आहे. दुसरी पायरी, ह्याचा माझ्यावर हा परिणाम होतोय, आणि मग तो मी व्यक्त करणं, भले त्या व्यक्तीला असेल किंवा इतर कोणी, जिथे आपल्याला सेफ वाटेल, ज्या पद्धतीने आपल्याला सेफ वाटेल. म्हणजे अजून कटुता न वाढता कसं ते करणं, त्याच्यावरती बरंच काम करावं लागणार. मी आता तुम्हाला झलक देतो. त्याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स वरती काम करणं, रोज आपल्या माइंडफुलनेस वरती काम करणं, हे अतिशय महत्वाचं आहे. तो पाया आहे. आणि मग शेवटची जी पायरी आहे ती सेल्फ कंपॅशन, म्हणजे स्वतःला करुणा भावनेने प्रेम देणं, स्वीकारणं, माफ करणं, स्वतःची काळजी घेणं, आणि तीच भावना, स्वतःबद्दल जी सद्भावना आपण व्यक्त करतोय, तीच भावना जर शक्य असेल, फोर्सफुली नाही, तीच भावना त्या व्यक्तीबद्दल, त्या प्रसंगाबद्दल व्यक्त करणं, हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून फायनली आपण ते रिलीज करू शकतो. आणि मग ठरवणं की इथून पुढे मी काय बदल घडून आणणार, या प्रसंगातनं मी काय शिकलो, किंवा यातनं मला काय मी जाणून घेतलं स्वतःबद्दल किंवा जगाबद्दल किंवा इतरांबद्दल, आणि मग मी कसं वेगळ्या पद्धतीने हे हँडल करू शकतो, किंवा कुठे स्वतःला आणखी प्रोटेक्ट करू शकतो. पण कटुता किंवा हेवे देवाच्या किंवा सूडबुद्धीच्या तिटकाऱ्याच्या भावनेने, समजूतदारपणाच्या आणि स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याच्या, हा खूप महत्वाचा बदल आहे. जेणेकरून तो पॅटर्न आपण त्यामध्ये आणखी, जसं आग लागली आणि त्यामध्ये आणखी आपण पेट्रोल ओतत चाललोय, तर ती आग वाढणार आहे. त्याऐवजी आपण कसं यातनं बाहेर पडून स्वतःला प्रोटेक्ट करूया, शांततेच्या भावनेने, स्वतःबद्दलच्या आपुलकीच्या आणि प्रेमाच्या भावनेने त्यातनं बाहेर पडणं, हे खूप महत्वाचं आहे. पण जे प्रॅक्टिकल व्यवहारात जे करावं लागणार आहे, त्या ऍक्शन्सही घेणं महत्वाचं. कधी लिगल ऍक्शन घ्यावी लागेल, जर खूप महत्वाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या गोष्टी असतील. कधी खूप ठोसपणे त्या व्यक्तीला सांगावं लागेल, कधी दुसऱ्या कोणाला तरी इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं लागेल. भगवद्गीतेतलं जे मगासचं होतं आणि आधी आणखी काही श्लोक आहेत, ज्यात सांगितलंय की जे आपल्याला बाह्य कृती करायची कदाचित कठोर असेल, ती करूही या, पण ती आत्मभावना कटुतेची नसताना, जेणेकरून आपल्याला म्हणजे क्षमा भावनेतूनच, पण स्वतःच्या आत्मसन्मानासाठी किंवा खंबीरतेच्या भूमिकेतून ऍक्शन घेणं, हा खूप महत्वाचा, आणि त्यासाठी माइंडफुलनेसचा खूप उपयोग आहे. आता हे फ्रेमवर्क आपण काही प्रसंगावरती वापरणार आहोत. तर माझं आता आपली डायरी आणि पेन घ्यायचं आहे, आणि एक काही क्षण आपण डोळे मिटूया, आणि मला आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट करा असं वाटतं की गेल्या एक आठवड्यामध्ये किंवा गेल्या एखाद्या महिन्यामध्ये घडलेला असा प्रसंग की ज्यामुळे आपल्याला दुःख झालं, राग आला, दुखावलं गेलो आपण, किंवा आपल्याकडे कुणाला कळत नकळत दुखावलं गेलं, ज्यामुळे कटुता निर्माण झाली, तर तो प्रसंग पुन्हा आठवायचा आहे, ती व्यक्ती पुन्हा आठवायची आहे. पण अशी गोष्ट जी खूप अतिशय गंभीर असेल असं नाही, साधारणतः मध्यम स्वरूपाची किंवा एकदम सौम्य स्वरूपाची, जेणेकरून आता आपल्याला खूप त्रास होणार नाही. आणि ज्यावेळी आपण ही प्रसंग, ही व्यक्ती हे आठवतोय, त्यावेळी जाणून घ्यायचंय आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभं राहत आहे, आपल्या हृदयामध्ये काय भावभावना निर्माण होत आहेत, आपल्या मनामध्ये काय काय विचार चालू राहत आहेत. कोणाला राग येईल, पुन्हा कोणाला चीड येईल, फ्रस्ट्रेशन येईल,
कोणाला भीती वाटेल, जे काही असेल. आणि तितकंच आपण शरीराकडेही लक्ष द्यायचंय की काय संवेदना उमटतायत शरीरामध्ये. कोणाची मूठ अशी घट्ट होईल, कोणाला श्वास उथळ होईल किंवा जोरात व्हायला लागेल, कोणाला घाम येईल, कोणाला थरथरल्यासारखं होईल. तर हेही जाणून घ्यायचं आहे आपण. बघा किती परिणाम आपण त्या एखाद्या गोष्टीचा आपल्यामध्ये, त्या गोष्टी पुन्हा कशा चालू राहत आहेत हे आपण ह्या क्षणांमध्ये जाणून घेतो, की त्याचं ओझं कुठेतरी आपल्यामध्ये दडलेलं आहे. अजून त्याला आपण थोडीशी वाट खुली करून देऊ. आणि आता आपण डोळे उघडून आपल्या डायरीमध्ये आपल्याला वाटलं तर डायरीत लिहा किंवा आपल्या शांतपणे बसूनही त्याच्यावरती विचार करू शकतो. पण लिहायचंय की जे काही अगदी थोडक्यात संक्षिप्तपणे लिहायचंय. भले एखादा व्यक्तीचं नाव असेल, नसेल लिहायचं नका लिहू, नाव नाही लिहायची गरज. पण जे झालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि काय चुकलं, काय घडायला नको किंवा घडायला हवं होतं, काय अपेक्षा तुमची होती, हे थोडक्यात एक पॅरेग्राफ मध्ये आपण लिहूया. आणि कोणाला ड्रॉइंग करावं असं वाटलं, कोणाला केवळ जर तुम्ही एकटा असताल खोलीमध्ये तर तुम्ही बोलूनही दाखवू शकता स्वतःला किंवा मनामध्ये शांतपणे बसून. ओके, तर आपण एक 2 ते 3 मिनिट घेऊया हे व्यक्त होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल मी लिहिलं की XYZ हा जी व्यक्ती असेल, मला असं टाकून बोलल्याबद्दल मला खूप राग आला किंवा मला जे काय असेल एकदम प्रामाणिकपणे लिहा. नंतर तुम्ही हा कागद हेही करू शकता, डिस्ट्रॉय करू शकता, टाकून देऊ शकता, फाडू शकता. त्यामुळे न घाबरता स्वतःपुरतं हे मर्यादित आहे. पण का त्याला वाट खुली करून देणं महत्वाचं आहे. जसे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस कधी कधी होतात, तसे हे मनातले ब्लॉकेजेस काही आहेत, ते आपण बाहेर काढतोय या प्रक्रियेतून. गाठी मनामध्ये साचलेल्या ज्या असतात. जे काही असेल प्रामाणिकपणे लिहा की मला इतकी चीड आली, मला मारावं वाटलं, मला पळून जावं वाटलं, काही असेल, जे असेल ते प्रामाणिकपणे लिहा. अपशब्द एखादा आला तोही लिहू शकता तुम्ही. कारण हे स्वतःशी आपण प्रामाणिक होण्याचं खूप गरजेचं आहे या प्रक्रियेत. ठीक आहे, शेवटचे 30 सेकंद घेऊयात आपण. अगदी 2 ओळी लिहिल्या तरी चालतील. पण जे झालं त्याबद्दल जे काही, ज्या भावभावना, जे विचार, ज्या संवेदना निर्माण झाल्या, प्रकट झाल्या, त्या आपण एक्नॉलेज केल्या आणि त्याला वाट खुली करून दिली व्यक्त होण्यासाठी. आणि मग आता शेवटची जी पायरी आहे त्याकडे आपल्याला यायचं आहे, सेल्फ केअर आणि सेल्फ कम्पॅशनची. ठीक आहे, तर आपण पहिले काही दीर्घ श्वास घेऊयात. कारण हे ज्यावेळी आपण अशा गोष्टींवर विचार करतो त्यामध्ये बऱ्याचदा आपली एनर्जी हेवी व्हायला लागते, नकोसं वाटतं, अनकम्फर्टेबल वाटतं. तर पुन्हा आपल्याला ऊर्जा आणायची आहे. आणि शक्य असेल तर आपण आपल्या छातीवरही हात हळुवारपणे ठेवू शकतो आणि स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. की हे असं मनामध्येच तुम्ही शांतपणे म्हणू शकता की जे काही घडलं माझ्याकडून किंवा इतर व्यक्तीकडून, हे असं घडायला नको होतं, हे चुकीचं आहे, किंवा ज्याबद्दल जे काही तुम्हाला म्हणायचं आहे ते एक्नॉलेज करणं. आणि इथून पुढे मी काय पावलं उचलेन स्वतःसाठी
आणि पुन्हा हे असं न होण्यासाठी याच्यावरही थोडासा विचार करायचा. आपल्याला स्वतःला सहानुभूती द्यायची आहे, दिलासा द्यायचा. जस्ट फील, ते जाणून घ्यायचं आपला स्वतःचा स्पर्श, आपला स्वतःचा श्वास. स्वतःला खात्री द्यायची आहे की मी स्वतःला सुरक्षित, आनंदी, उत्साही ठेवता आणि ही कटुता दूर करता कसं जगेन, इथून पुढे काय पाऊल उचलेन, एखादं छोटंही पाऊल असेल. ठीक आहे, शेवटचे आपण 3 दीर्घ श्वास घेऊयात. आणि यावेळी तोंडाने श्वास सोडूयात. नाकाने श्वास घेऊ, जोरात श्वास सोडू, जणू रिलीज करतो आपण. हातवारेही करू शकतो जर तुम्ही. हे बॉडीचा खूप महत्वाचा भाग आहे. ज्यावेळी मी थेरपी सेशन घेतो त्यामध्ये वेगवेगळ्या मुवमेंट थ्रूही आपण रिलीज करतो. उभा राहून नंतर, म्हणजे आत्ता करायची गरज नाही, बट वी कॅन शेक ऑफ द होल बॉडी. पूर्ण शरीरही आपण, किंवा यासाठी योगासनं, ह्या सगळ्या गोष्टींचाही मदत होते. कारण ज्या काही या भावभावना आहेत त्या आपल्या अगदी पेशी पेशीमध्ये जाऊन पोहोचलेल्या असतात खोलवर, ज्यामुळे आपल्याला नंतर रोग होतात लॉंग टर्म मध्ये. जे काही मानसिक रोगच नाही, पण सायकोसोमॅटिक, म्हणजे अगदी डायबिटीज, उच्च रक्तदाब, अशी रोगांची कारणं कुठेतरी या कटुतेमध्ये, कॅन्सर पर्यंतही परिणाम होतात या गोष्टींचे. म्हणून आपल्याला हे रिलीज करायचं. ठीक आहे, आता आपल्याला याच प्रकारचं पाऊल पुढे उचलायचं आहे. अशी कुठली, भले ह्याच प्रसंगातली व्यक्ती असेल किंवा इतर कुठलं, ज्यामध्ये आपली तयारी आहे, नॅचरली नैसर्गिक तयारी आहे, अशी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची. आणि हा आपला होमवर्क आहे, ज्यामध्ये आपण एक पाऊल उचलायचं आहे स्वतःचं मन हलकं करण्याच्या दृष्टीने, क्षमाशीलतेच्या दृष्टीने, ज्यामध्ये आपण निर्णय घ्यायचा आहे की, ज्यामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की या व्यक्तीला मी, हॅलो माझा आवाज येतोय, सॉरी, आवाज येतो, मी कशा प्रकारे माफ करू शकेन स्वतःला किंवा या व्यक्तीला. त्यावरती थोडासा विचार करूया. भले आपण पत्र लिहून असेल, भले एक फोन कॉल करून असेल, हा, किंवा SMS किंवा व्हॉट्सअप मेसेज टाकून असेल, किंवा समक्ष भेट घेऊन संवाद साधून असेल, किंवा एखादं गिफ्ट देऊन, किंवा एखादी चांगली त्यांच्यासाठी कृती करून, आपल्या वागण्यातून दाखवून देणं की ओके. जर शक्य असेल तर, मी जसं म्हटलं, फोर्सफुली आपण कोणालाच फॉरगिव्ह करू शकत नाही आणि करूही नाही. ज्या घटनेप्रती आपण रेडी आहोत नैसर्गिकरित्या, तिथेच आपल्याला पाऊल टाकायचं. पण त्याच्यावर विचार नाही केला तर तेही पाऊल आपण टाकणार नाही. म्हणून आपण हा होमवर्क घेऊन पुढे चाललोय. ओके, तर माझी आशा आहे की प्रत्येकाकडे एक ना एक तरी आहे छोटस पाऊल. एखाद्याला वाटलं तर आत्ता या सेमिनार मध्ये असताना तुम्ही ड्राफ्ट करू शकता. इनफॅक्ट मी 3 ते 5 मिनिट देतो, याच्यावरती तुम्ही लिहा. भले ते पत्र तुम्ही पाठवलं नाही, स्वतःपुरतं मर्यादित ठेवलं तरी चालेल. पत्रही नका म्हणू, 4 ओळी असतील ज्या आपुलकीच्या असतील, प्रेमाच्या असतील, क्षमाभावनेच्या असतील, त्यावरती आपल्याला ध्यान द्यायचं. ओके, तर पुढचे 3-1 मिनिट आपण ह्या 4-5 ओळी लिहूयात, एक पॅरेग्राफ लिहूयात. आणि जे काही आतून अंतप्रेरणेतून आपल्याला येतंय की मी हे पाऊल उचलू इच्छितो. कुणाला आणखी क्रिएटिव्ह आयडिया आली असेल तर तीही तुम्ही लिहा,
की मी ही गोष्ट इम्प्लिमेंट करणार, याच्यावरती मी पाऊल उचलणार. अगदी छोटंही पाऊल असेल, काही हरकत नाही. बऱ्याचदा एखादी गोष्ट चुकतीये, एखादी व्यक्ती चुकतीये, हेही त्यांना कळत नसतं. कदाचित पहिलं पाऊल हे असेल की आपण ते योग्य प्रकारे त्यांना समजून सांगता येणं, मांडणं संवाद. प्रत्येक वेळी हे शक्य असं नाही मी म्हणत, पण काही वेळा त्याचीही गरज असते आणि त्यातून आपण स्वतःलाच हेल्प नाही करत, मदत नाही करत, तर त्या व्यक्तीलाही मदत करतो. कारण त्याची जाणीव, तो जो ब्लाइंड स्पॉट असतो, म्हणजे ती व्यक्ती आंधळी असते कदाचित काही प्रसंगात, त्या व्यक्तीच्या ते निदर्शनास आणून देणं ही खूप मोठी मदत असते. पण आतली आपली प्रेरणा काय आहे? आतली भावना कटुतेची आहे, तिरस्काराची आहे, का आत्मीयतेची? पुन्हा नातं जोडण्याची आहे का तोडण्याची आहे? हे खूप महत्वाचं आहे. आणि हेही मला नमूद करायचं आहे की प्रत्येक वेळी नातं जोडावंच असंही नाही. काही प्रसंगी ते तोडावंही लागू शकतं. म्हणजे फॉरगिव्हनेसचा अर्थ असा नाही की प्रत्येक नातं बळजबरीने जोडतच राहावं. पण ती कटुता पुढे कॅरी फॉरवर्ड न करणं, ह्याला फॉरगिव्हनेस म्हणतात. ठीक आहे. तर आय होप की प्रत्येकाने आपला होमवर्क ठरवलाय. छोटंही पाऊल असेल ते पुढे न्यायचंय. आणि शेवटचंच मला सांगायचंय, जे ब्रीद वाक्य आहे की फॉरगिव्हनेस इज फ्रीडम. आपलं स्वातंत्र्य त्यामध्ये दडलं आहे, म्हणून आपण फॉरगिव्ह करायचं. जसं हे ह्या फोटोमध्ये दाखवलंय, बऱ्याचदा आपण एखाद्या कटुतेला इतकं घट्ट धरून बसतो आणि मग ह्या काटेरी तारांसारखं आहे ते, त्याची इजा आपल्यालाच होतीये. म्हणून ते रिलीज करणं, ते सोडवणं हे महत्वाचं आहे. तर मी प्रेझेंटेशन थांबवतो इथे. माझी वेबसाईट आणि इंस्टाग्रामचं पण हे आहे. मला खूप आपल्या सगळ्यांप्रतीच कृतज्ञता आहे. आणि आम्ही जसं जैन ट्रेडिशन मध्ये म्हणतो, मिच्छामी दुक्कडम, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या ह्या सेशन सत्रामध्ये सांगण्यामध्ये किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कधी कोणाला खूप अनकम्फर्टेबल वाटलं असेल, कारण प्रत्येक जणाचे वेगवेगळे अनुभव असतील, तर मीही आपली क्षमा मागतो आणि अपेक्षा करतो की तुम्ही यातून मला यातून काहीतरी चांगलं घेऊन पुढे जातात, एवढ्याच आशेने मी इथे बोलायचं थांबतो. पण कोणाचे काही प्रश्न असतील, कोणाचे काही अनुभव असतील किंवा कोणी काही निर्णय घेतला असेल आणि सांगण्याची इच्छा असेल, तर ती जरूर आम्हाला या आत्ता सांगा, जेणेकरून सगळ्यांना इन्स्पिरेशन भेटेल. आपल्या एकमेकांच्या शेअरिंग मधनं आपल्याला प्रेरणा भेटेल, एकमेकांकडनं उत्साह वाढेल. ओके, मी इथून स्क्रीन थांबवतो. आजचं सेशन खूप छान झालं. मला असं वाटतं की आजच्या सेशनमध्ये 2-3 गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. म्हणजे ऍक्शन प्लॅन फार महत्वाचा. ऍक्शन प्लॅन मध्ये त्यांनी जे आज केलं ते मागच्या 8 दिवसामध्ये काय तुमच्याकडनं चूक घडली याबद्दल. तर मी एक थोडक्यात माझं शेअरिंग आता करतो, म्हणजे तुम्हाला थोडासा अंदाज येईल की एक्झॅक्ट काय वाटलं तुम्हाला आणि तुम्ही कसं शेअरिंग करू शकता. तर मला एक आठवतंय की गेल्या 4-5 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी आमच्या इथल्या जवळचं एक मंडळ होतं आणि ते मंडळाची मुलं आली आणि ती म्हणली की सर आम्हाला तुम्ही वर्गणी दिली पाहिजे. आणि मग वर्गणी दिली पाहिजे म्हटल्यानंतर मी एक ठराविक रक्कम दिली, पण त्यांची अपेक्षा त्याच्या 10 पट रकमेची होती. आणि त्यांना वाटलं की मला रक्कम जास्त दिली पाहिजे. पण माझं मनस्थिती अशी होती की आजपर्यंत तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला आम्हाला इन्व्हाइट केलं नाही. तुम्ही कधी ह्या दृष्टीने मूव्ह केलं नाही. तुम्ही त्या दृष्टीने त्याचा काय वापर करणार वगैरे ह्याच्याबद्दल बोलला नाही. तुम्ही अगोदर आमच्याशी काही कनेक्ट ठेवला नाही आणि आज तुम्हाला लगेच पैसे हवेत आणि ते पण इतके जास्त हवेत. तर मी त्यांना म्हटलं मी एवढेच देऊ शकतो आणि नाही तुम्हाला नको असतील तर तुम्ही निघा.
पण आज ज्यावेळी मी डोळे झाकले त्यावेळी मला असं जाणवलं की मी एवढं रूडली त्यांना डायरेक्टली नो म्हणायला नको होतं. तर मी त्यांना उद्या या, आपण उद्या बोलू किंवा उद्या आपण ठरवू असं करून मी पुढे ढकलू शकलो असतो. आणि म्हणजे 8 दिवसानंतरही आज मला ते हर्ट होतंय की मी त्यांना निघा म्हणलो हे. तर ऍक्च्युअल हे हर्टिंग त्यांना काय झालं असेल ते तर खूप लांबची गोष्ट, पण मी 8 दिवसानंतर विसरू शकलो नाही हे हर्टिंग मला आजही चुकतंय. तर मला असं वाटलं की हे थोडस चुकीचं घडलंय, तर मी आज आता ते लिहून काढलं. तर ते लिहून काढल्यानंतर मला 8 दिवसापूर्वी पासून जे दुःख वाटत होतं ते थोडस रिलॅक्स फील झाल्यासारखं वाटतंय. तर मला असं वाटतं की लिहिणं हे एक एक प्रकारे वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जातं आणि आपला ताण कमी करायला मदत आणतं. तर मला असं वाटतं की आयुष्यात अशा बऱ्याच घटनाक्रम आपल्या बाबतीत पण घडत असतात छोट्या छोट्या, आणि त्या लिहून काढल्या. आता हे मला लिहायला आवडतं म्हणून मी लिहून काढलं. तसं त्यांनी सांगितलंय की तुम्ही ड्रॉइंग काढून करू शकता किंवा कुणाला ते बोलून करू शकता किंवा जवळच्या मित्राला ते बोलून भडास काढून टाकू शकता किंवा एखाद्या थेरपिस्टला जाऊन तुमचं काही म्हणणं आहे ते मांडून तुमचं मन रिकामं करू शकता किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन तिथल्या लोकांशी किंवा त्या प्राण्यांशी जास्त मायाप्रेम करू शकता किंवा एखाद्याच्या घरात कुत्रं आहे तर त्या कुत्र्याशी हे तुम्ही शेअर करून आणि त्याची माया करून हे रिकामं करू शकता तणाव. आणि तो तणाव रिकामा केलेला तणाव आपल्याला बराच काही आउटपुट देऊन जातो. आणि त्यानंतर डोळे झाकून परत तो प्रकार सगळा जो काही इन्सिडेंट घडलाय तो लिहून काढला आणि फॉरगिव्हनेस म्हणलं, त्या व्यक्तीला समोर बोलवून त्याला मिठी मारून किंवा त्या पद्धतीने त्याच्या रिलेटेड ऍक्शन घेऊन तुम्ही बरंचसं रिलॅक्स करू शकता असं मला जाणवलं. म्हणजे मी आज आत्ता करत असताना मला ते जाणवलं की असं करता येऊ शकतं. तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण ही नक्की करू शकतो असं मला वाटतं. कुणाला अशा काही इन्सिडेंट्स काही आठवलेत किंवा घडलेत आता ह्या अर्ध्या 15-20 मिनिटाच्या सेशन मध्ये, तर ते नक्की शेअर करू शकतात. त्यामुळे एकमेकांना ते इन्स्पिरेशन होईल आणि त्यांना ही गोष्ट मीही करू शकतो अशा पद्धतीने असं सुचू शकेल असं वाटतं, म्हणून मी हे आता तुमच्याशी शेअर केलं. प्लीज कुणाला शेअर करायचं असेल तर हँड रेज पण करू शकता तुम्ही किंवा त्या पद्धतीने तुम्ही मूव्ह करू शकता. बाळासाहेब सर, तुम्हाला काही बोलायचंय? हॅलो. हा, येस, बोला सर. आवाज येतोय? हो, येस, आवाज येतोय तुमचा. येतोय. हा. आता मगाशी जे तुम्ही तुमचं उदाहरण सांगितलं, काही मुलं आली होती, त्यांनी वर्गणीची अपेक्षा जास्त ठेवली आणि तुमची तेवढी देण्याची हे नव्हती. तर मला वाटतं ह्या याच्यात आपण त्यांचं मागण्याचं स्वातंत्र्य त्यांच्यापाशी ठेवायला पाहिजे. आपण करेक्ट. देणं न देणं हे आपल्यापाशी ठेवायला पाहिजे. आपण त्यांना रूडली न बोलता, हा एवढंच देणं शक्य आहे, घेऊन जावा, असं हे करायला पाहिजे. ते वाढवून मागणं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे. आपलं स्वातंत्र्य आहे आपण किती द्यायचं. तर थोडस असं त्याच्यातून हे करावं लागेल. करेक्ट. थँक्यू. राईट. ओके. प्रसाद सर, तुम्हाला काही बोलायचंय? प्रश्न आलाय स्नेहलताईंनी विचारलाय की ते लिहिल्यानंतर तसंच ठेवायचंय की डिस्ट्रॉय करायचंय. तो तुमची चॉईस आहे. तुम्हाला जर ते लिहिलेलं स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं असेल, प्रिझर्व करून ठेवू शकता किंवा डिस्ट्रॉय करू शकता. कोणी तुम्हाला भीती असेल, कोणी पाहिल, तुम्हाला नाही ते योग्य वाटणार, तर ते डिस्ट्रॉय करू शकता. आणि लिहिलेलं जर तुम्हाला ते कम्युनिकेट करायचं असेल, बऱ्याचदा आपण समक्ष भेटून बोलायला कचरतो एखाद्या व्यक्तीबद्दल कटुता असेल तर किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीची माफी मागायची असेल तर बऱ्याचदा आपला इगो मध्ये येतो. तर ते लिहून चिठ्ठी स्वरूपात देणंही कदाचित फायदेशीर होऊ शकतं. तर ते तुम्ही ठरवू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल. किती दिवसांनी राईट करावे की डेली? डेली करणं हे कधीही चांगलं. इनफॅक्ट ही एक प्रॅक्टिस
केवळ क्षमेसाठीच नाही तर सगळ्याचसाठी, ग्रॅटिट्यूड साठी साठी पण खूप फायदेशीर आहे. दैनंदिन आपल्या वेगवेगळ्या निर्णयांसाठी, क्लॅरिटीसाठी खूप फायद्याची आहे जर्नलिंग प्रॅक्टिस. येस, नक्कीच. माइंडफुलनेस मेडिटेशन काय आहे आणि ते दिवसातून किती वेळा करायचं, ह्याच्यावरती एक मोठं सेशन घ्यावं लागेल, मोठं वेगळं. मी आपल्या ग्रुपवरती वाटल्यास काही माइंडफुलनेसच्या लिंक्स पाठवेन. पण मी जसं म्हटलं, एक 10 मिनिटं स्वतः डोळे झाकून श्वास पाहणं, हे एक फॉर्मल माइंडफुलनेस झालं. पण तितकंच वेगळं काही करण्याची पण गरज नाही. जसं आता तुम्ही वेबिनार मध्ये आहात, पूर्णपणे इथे असणं, किंवा आपण जेवण करतोय पूर्णपणे त्यात लीन होऊन करणं, चालणं असेल, भले आपण ब्रश करतोय, प्रत्येक कार्य आपण माइंडफुलनेसने करू शकतो. म्हणजे तो जीवनाचा अविभाज्य भाग होऊ शकतो, तो वेगळा सेपरेट भाग नाहीये माइंडफुलनेस. पण त्यासाठी फॉर्मल 10 मिनिटं प्रॅक्टिस केली, जसं जिमला जातो तसं आहे ते. म्हणजे पहिले मसल बिल्ड करतो, पण त्याचा आपण दैनंदिन जीवनात उपयोग करू शकतो. तसंच हे माइंडफुलनेस. ओके, तानाजी सरांना काहीतरी प्रश्न विचारायचा आहे, मी त्यांना अनम्यूट केलंय. तानाजी सर, तुम्ही बोलू शकता. हा, मी मिसेस बोलते. माईक हे मोबाईल त्यांचा आहे. हो, हो. येस. हा, तर तुम्ही जे सांगितलं लिहून घ्यायला, लिहा, म्हणजे बोलू नाही शकत कधी कधी काही गोष्टी, तर लिहा. तर आपल्या मनातल्या भावना जेव्हा पेपरवर उतरतात तेव्हा बरंचसं मन आपलं मोकळं होतं. पण आता असे ठिकाणं राहिले नाही की जिथं मन मोकळं करावं. फ्लॅट सिस्टम मध्ये सगळेच फ्लॅट झाले, बंदिस्त झालेले आहेत. पूर्वी जसे मैत्रिणी असायच्या किंवा गावाकडे वगैरे पाण्याला जायच्या, बरेचसे मोठा ग्रुप असायचा, मग एकमेकाला शेअर करायचे, किंवा धुणं धुताना धपाधप धोपटायचे एखादा की त्या राग निघून जायचा. किंवा असं जे काही आदळआपट असेल किंवा खूप असं काही काही वेगवेगळे प्रकार होते, तर ते थोडंसं मोकळं व्हायचं. आता तसा प्रकार होत नाही. मग मनातल्या मनात मग ते ब्लॉकेज साठून साठून असे होतात. आणि मग असे कार्यक्रम आले की असं वाटतं की हे लिहिणं किंवा ऍक्सेप्टन्स ज्याला म्हणतो, की जे जसं आहे तसं स्वीकारायचं आपण. मग त्याच्यातूनही आपण बरचसं मोकळं होतो. आणि कधी कधी नाही व्यक्त होत. स्वीकारल्यानंतर मग आपण दुसऱ्याला नाही बदलू शकत, पण स्वतः नक्की बदलू शकतो. मग डिलीट करून टाकायचं आणि आपण मोकळं राहायचं. जे जसं असेल तसं असेल, ओके, एव्हरीथिंग इज ओके, नथिंग मॅटर. आणि असं म्हणून मग आपण रिलॅक्स राहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि लिहिलं तर तो कागद फाडून टाकायचा, म्हणजे संपला तो विषय. थँक्यू. प्रसाद सरांनी एक लिहिलंय की क्षमा केली म्हणजे आपण कमजोर आहे असे समजूत करून घेऊ शकतो, आणि परत तसेच वागत हो. असेल तर, असा त्यांचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी पहिले आता जे शेअरिंग झालं त्याच्यावरती क्विकली टिप्पणी देतो, हो, की येस. अगदी बरोबर आहे. पूर्वीची जी समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था होती, त्यामध्ये सहजपणे आपल्याला बरेच मार्ग होते रिलीज करायला, जे आता शहरीकरणामध्ये आणि छोट्या फॅमिलीज मध्ये ते शक्य होत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला हे मॉडर्न पर्याय शोधणं गरजेचं आहे, ज्यामध्ये लिखाण असेल. त्याचबरोबर मी म्हटलं तसं काउन्सिलिंग. आपल्या समाजामध्ये त्याबद्दलही एक संकोची भावना आहे, की कोण काउन्सिलिंगला जातं म्हणजे काहीतरी मानसिक रोगच आहे, असं नाही. हे एक आपल्या गाडी सर्व्हिसिंग सारखं आहे. गाडीला आपण जसं 6 महिन्यातनं सर्व्हिसिंग करून आणतो, तसं आपल्या मेंटल सर्व्हिसिंग साठी एक सेफ स्पेस असणं, न्यूट्रल स्पेस असणं खूप फायदेशीर असू. एवढंच मला ऍड करायचं. हा जो प्रश्न होता प्रसाद जाधव सरांचा, मी जसं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक प्रसंगाची पात्रता नसते आपण समक्ष जाऊन क्षमा करणं. म्हणून ते आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि क्षमा ही आपल्या आतमध्ये होणं महत्वाचं आहे. आपल्या मनामधून, आपल्या एनर्जी मधनं, आपल्या बॉडी मधनं ते रिलीज होणं गरजेचं. ते त्या व्यक्तीसमोरच होईल असं नाही. जर ती व्यक्ती आपल्याला वाटलं पात्र आहे, समजून घेईल, त्याचा स्वीकार करेल, त्याचा आदर करेल, तर अवश्य करा. तुम्ही जाऊन समक्ष क्षमा करा किंवा मागा. पण तुम्हाला वाटलं की अजून ती व्यक्ती पक्व नाहीये, तेवढं नसेल, तर आपण आपल्या लेवलला क्षमा करणं आणि सोडून देणं हे अधिक फायदेशीर आहे. मला इथे एक थोडीशी अनाउन्समेंट करायची आहे. काही मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी, की आपण एक नवीन आपलं नवजीवन वेल्थचं ऍप जे जनरेट केलेलं आहे, तर ते अपडेट केलेलं आहे.
आणि ते जे अपडेट केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप गोष्टी आता नवीन आलेल्या आहेत, खूप चांगली अॅक्युरेसी आलेली आहे. त्याचबरोबर नवजीवन वेलच्या ऍपमध्ये आपण अजून एक गोष्ट सगळ्यात चांगली जी ऍड केलेली आहे ती म्हणजे गोल सेटिंग. तर त्याच्यामध्ये गोल सेटिंग मध्ये तुम्ही तुमचे रिटायरमेंट गोल, चाइल्ड एज्युकेशन गोल, चाइल्ड मॅरेज गोल, त्याच्यानंतर कार गोल किंवा व्हेकेशन गोल जसे करू शकता, तसंच तुम्हाला तिथं चॅरिटी गोल म्हणून पण करता येऊ शकतो. जसं इथं आपण आता हे करतोय, तर याच्यामध्ये मला काही समाजासाठी चॅरिटी करायची असेल तर त्याचाही गोल तुम्हाला तिथं सेट करता येऊ शकतो आणि त्याच्या रिलेटेड तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बाजूला काढू शकता की बाबा तुमचा गोल आहे की 1,00,000 रुपये मला चॅरिटी करायची आहे किंवा 10,000 रुपये चॅरिटी करायची, पण एकदम 10,000 करणं शक्य नाहीये. तर तुम्ही असं करू शकता की दर महिना 1,000 रुपयाप्रमाणे 10,000 जमा झाले. तर असं चॅरिटी गोल्स पण तुम्ही आता तिथं सेट करू शकता. तर ते ऍप तुम्ही नक्कीच वापरून बघा. तुम्हाला त्या ऍपमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी दिसायला लागतील आणि त्याच्याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही ऑफिसला नक्कीच कम्युनिकेट करू शकता. आणि रिटायरमेंट गोल जसे तयार होत आहेत तसे चॅरिटी गोलही तयार व्हावेत असं मला वाटतं आयुष्यामध्ये पुढं. त्यामुळं तुम्ही त्याचा वापर नक्की करावा. थँक्यू. मला अजून इथं प्रतिभा ताई जक्का आहेत, त्यांना काही बोलायचंय का? तर मी त्यांना अनम्यूट केलंय. ताई तुम्ही थोडस तुमचं मार्गदर्शन केलं तर खूप बरं वाटेल. ऑफिशियली आपण हे करायचं क्लोज आणि मग आपण काही जणांना काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो. प्राजक्ताताई जोशी तुम्हाला पण काही बोलायचं असेल तर मी तुम्हाला अनम्यूट केलंय. तुम्हीही बोलू शकता तुम्हाला काही हवं असेल तर. मला वाटतंय बऱ्यापैकी सगळ्यांना काही गोष्टी समजल्या असतील किंवा काही गोष्टी जर समजल्या नसतीलही तर तुम्ही विपुल सरांशी 1-to-1 सर सुद्धा पर्सनलाइज कन्सल्टिंग घेऊ शकता. हा, कोण बोलतंय? हात डोक्याखाली नका घेऊ, तो शिरा दाबल्या जातात त्याने मेंदूच्या नसा बंद होतात. हात डोक्याखाली नाही घेऊ. तर तुम्ही बोलू शकता त्यांच्याशीही पर्सनलवर. सर तुमचा नंबर काही द्यायचा आहे का? वेबसाईट वरनं तुम्हाला कनेक्ट करता येऊ शकतं. हा वेबसाईट तुम्ही आहे माझी. वेबसाईटचा एक लिंक इथं पाठवून देता येईल. हा, mindfulnessbeing.in याच्यावर तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता आणि त्यांची अपॉइंटमेंट पण बुक करू शकता. प्राजक्ता ताईंना काही बोलायचंय मला वाटतंय. मी त्यांना अनम्यूट करतोय. माझे काही 1-2 प्रश्न होते सर. हा, पण येस बोला. जे काही प्रश्न होते ते सरांनी ऑलरेडी त्याचं सोल्युशन आधीच सांगितलं. म्हणजे माझ्या मनातले प्रश्न आधीच दोघा-तिघांनी विचारले. ओके. तर त्याच्यामुळं शंका निरसन व्यवस्थित झालं आणि चांगलं वाटलं सेशन हे. परत एकदा रिव्हिजन झाली सगळ्या गोष्टींची. थँक्यू. ओके. थँक यू सर. आणि Yes. ग्रुपवरती मी काही लिंक्स पाठवेल ज्याला माइंडफुलनेस मध्ये किंवा फॉरगिव्हनेस मध्ये एक शॉर्ट व्हिडिओ फिल्मही पाठवेन जी तुम्ही पुढे आणि जर्नलिंग बद्दलही काही आयडिया जसं येईल तसं मी येत्या काही दिवसांमध्ये टाकेन. ओके, थँक्यू सचिन सर, तुम्ही प्रॉपर लिंक, क्लिकेबल लिंक थँक्यू सचिनजी. आपण स्वतःला बदलू शकतो, दुसऱ्याला नाही, हे अगदी बरोबर आहे. येस सर, बरोबर आहे. थँक्यू सर. थँक्यू. मग मला चेकआउट वाटतंय करण्यासाठी तुम्ही एक एक शब्द चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. जसं आपण सुरुवात केली आता, काय भावना किंवा आता काय तुम्हाला अभिप्राय काय भाव आहेत मनामध्ये, हे सेशन एक- संपत असताना तुम्हाला काय काय इच्छा निर्माण झाली किंवा तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल एक एक शब्दात तुम्ही तुमचा अनुभव आजच्या कार्यक्रमाबद्दलचा शेअर करू शकता. प्राजक्ताताई थँक्यू, थँकफुल. सचिन सर ग्रॅटिट्यूड, थँक्यू. आणि एक्झिट होऊ शकता तुम्ही वाटेल तर. हं? येस. बाळासाहेब सर नाईस. आपण थांबूया सर. चला, थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू. गुड नाईट.